नमस्कार मंडळी, मी श्रावणी बांदल SB ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आणि आम्ही आता चाललो आहे बाहेर. कुठे चाललो आहे ते नाही सांगा. आम्ही सगळ्या हॉस्टेलवरच्या मुली आहे, सगळ्या चाललेलो आहे. हे दाखवलं ना, दाखवलं आहे बघा. सगळे चाललो आहे बाहेर. कुठे चाललो आहे ते मी नंतर सांगेल. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. चलो बाय. आता आम्ही ना म्हणजे आता एवढे पायी जाणार आहे. स्टॉपपर्यंत झालं आहे, निघालो आता आम्ही. आणि आता जाणार आहे काय म्हणता PMPL बस आहे. पुण्यातून चाललो आहे. पुण्यात आहे आता मी सध्या, सगळ्यांना माहिती असेलच. तर PMPLमधनं मग आम्ही स्टेशनला जाणार आहे. मग तिथे आपण भेटू. हां, आम्ही स्टेशनला थांबलो आहे. म्हणजे स्टेशनला नाही, PMPL बस नाही का तुम्हाला बोलली की सिटी बस आहे, ती येणार आहे आता 10 वाजून 10 मिनिटांनी. आता 10 वाजून 3 मिनटं झाले, आता लागणार आहे. मग आम्ही तिथे बसू, मग स्टेशनला जाणार आहे. आम्ही आता आलो आहे इकडे स्टेशनवर. बघा इकडे एंट्री, ही पुण्याचं मोठं स्टेशन आहे हे. आलो आहे आता इकडे, हे बघा. चला आम्ही चाललो आता, तिकीट वगैरे काढू. ट्रेन उभी समोर, पण आमची ट्रेन अजून लेट येणार आहे. तिकीट काढण्यासाठी इथं मी पाहिलं असेल की स्टेशनवर आलेलो आहे आम्ही. तिकीट काउंटरवर गेलेलो, पण आम्हाला लवकर आलो आहे आम्ही. नेमकं 11 वाजले आत्ता. पण 2 नाही ते 1 वाजता ट्रेन आहे आपली. पण मग आम्ही ना तिकीट आहे ना, आता आम्हाला 12 नंतर तिकीट काढावं लागणार आहे. ते म्हणजे की 1 तास आधी, म्हणजे ट्रेन जेव्हा असेल त्याच्या 1 तास आधी तिकीट काढता. तर आता आम्ही आता वेटिंग करतो आहे, म्हणजे थांबलो आहे आता. तर आता नंतर बघू, ट्रेन आल्यानंतर नाही तर तिकीट काढताना वगैरे आपण भेटू. स्टेशनवर थांबलेलो आहे आम्ही. सोलापूरला अक्कलकोटला जाण्यासाठी आहे ना कन्याकुमारी बस आहे, तर ट्रेन आहे. तर ती 11:15ला आहे आता, म्हणजे 11:15ला आहे, सॉरी, पण 11:15ला आहे. हो आली. माझी मम्मी पळू राहिली, सगळे पळू राहिले. हे बाय ट्रेन, फोन बोलताय. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे. हे उभे लोकलमध्ये घेतले. 11:15ची गाडी ट्रेन आहे. आता बघू कधी पोचतो ते. अजून निघालेली नाही आहे, निघाल्यावर सांगते. अजून एक सांगायचं म्हणजे माझा पहिला एक्सपिरियन्स आहे. मी ट्रेनमध्ये फर्स्ट टाईम आलेली आहे, ट्रॅव्हल करते आहे. आता बघू कसं एक्सपिरियन्स राहणार आहे, बघू. हे बघा कसं उभे, गर्दी आहे ट्रेनला. मम्मी आम्ही वरच्या साईडला बसलो आहे. अजून पण आम्ही ट्रेनमध्ये आहे. आता 3:17 झालेले. तर एक गोष्ट सांगायची होती, ती म्हणजे आहे ना, या व्हिडिओचे आहे ना आपले खूप ब्लॉग होणार आहे. तर माझे ट्रॅव्हलिंगमध्येच एवढे ब्लॉग झालेले. तर आम्ही कुठं चाललो आहे, तिथे पोचल्यानंतरचे अजून वेगळे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. घरी येतोपर्यंत म्हणजे मी पूर्ण ब्लॉग काढणार आहे, आणि तुम्ही कंटिन्यू राहा. आणि एक गोष्ट आता शांतता आहे म्हणून मी सांगते की आहे ना, कन्याकुमारी ही रेल्वे आहे ना पुणे बस स्थानकावरून 11:15ला निघती. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही आहे ना या ट्रेनमध्ये तुम्ही येऊ शकता, आणि तो ऑनलाईन बुकिंग करू शकता. तुम्ही पाहिलं असेल की लोकलला खूप गर्दी आहे, खूप बसायला सुद्धा जागा नसती. आम्हाला खूप म्हणजे भेटली आहे नशिबाने. पण तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल तर मग बुकिंग करा आधी.
आणि आत्ता तो लोकलमध्ये तुम्हाला बघायचं असेल फक्त मोजून 100 रुपये लागले पुण्यापासून ते सोलापूरपर्यंत. आणि सोलापूरला आपण गेलो तर तिथून बस पकडणार आहे अक्कलकोटची. मग तिथून अक्कलकोटला बस. आता झाले आहे 3:46 झालेले आणि आम्ही सोलापूरला पोचलो आहे. तुम्ही पाहिलं असेल. आणि आता आम्ही बस करणार आणि जाणार आहे दुसरीकडे. कुठे चाललो आता ते तुम्हाला लक्षात आलं असेल थोडंफार का होईना, हिंट आली असेल. पण हे बघा ट्रेन, केवढी मोठी ट्रेन होती. पाहिलं किती बेकार आहे. लोकलमध्ये प्रवास करू नका अजिबात, बुकिंग करा. फर्स्ट टाईम होतं माझं, पहिल्यांदाच म्हणजे मी रेल्वेमध्ये बसलेली, त्यामुळे मग जरा थोडा प्रॉब्लेम होता. झाला पण कळालंच नाही, माहितीच नाही रेल्वेबद्दल काय नाही ते. पण मग आता अनुभव आला आहे. पण मग तुम्हाला खरं सांग, लोकलमध्ये प्रवास करू नका. हॅलो गाईज, आता आम्ही ना रिक्षा तिथं बाहेर आहे ना, स्टेशनच्या बाहेर आहे ना रिक्षा लागते आणि रिक्षामधनं आम्ही जातो आता स्टँडपर्यंत. 20-20 रुपये 30-30 रुपये घेता. आता चाललो आहे स्टँडवर. बस स्टॉपवर आलेलो आहे आम्ही. इकडे सोलापूरच्या रिक्षाने आलेलो तुम्ही पाहिलं. तर आता बस स्टँड आहे. आता बस येईल. आता इथे प्लॅटफॉर्म नंबर 4वर थांबते बस नाही का. आता आल्यावर बसने आपण तिकडे जाऊ, मग तिकडून रिक्षा करून मग मंदिरात जाऊ. कुठे ते तुमच्या लक्षात आलं असेल की कुठं चाललो आहे आम्ही ते. पण तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवेल की कुठे. बसमध्ये बसलो आहे. 30-30 मिनटाला इथं बस असतात अक्कलकोटला जायला. आणि आता किती वाजले, 4:45 वाजलेले पहाटेचे. तर 4:45च्या दरम्यान आम्ही आता जाऊ, पोचू रिक्षाने आम्ही जाऊ आता. मग बघू आता तुम्ही पुढं कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. पहिल्यांदा अशी बस बघितली. अर्ध्या साईडला आहे ना, मी जिथं बसली ते सगळं सीट आहे आणि इकडच्या साईडला आणि माझ्यावरती पण आहे ना, हे बघू शकता स्लिपिंगसाठी आहे. आणि इथे पण आहे ना स्लीपर आहे आणि खाली एक चेअर आहे नाही का. वेगळे मी पहिल्यांदा एका एक्सपिरियन्स घेतला आहे. पण वरती झोपायचं नाही, आपल्याला लगेच जायचं आहे म्हणून. लांबचा प्रवास असेल त्यासाठी इथं चांगलेच आहे बस ही या साईडला. चलो भेटू परत. मला काही खूप बोलायला लागतं इथे व्हिडिओवर, पणच काय आता चांगलं आहे. तुम्हाला एंटरटेनमेंट पण होते. कुठं जाते, कशी जाते, बसचं पूर्ण मी तुम्हाला सांगितले की कशा पद्धतीने जायचं आहे कुठं. आता कुठं चाललो आहे ते मी तुम्हाला सांगितलं का नाही सांगितलं ते आठवत नाही. पण तुम्ही आता नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कळेलच की कुठं आलेली मी, कुठं चालली आहे मी. आता तर सोलापूरमध्ये आणि सोलापूरमधनं बसमध्ये बसली आहे आणि चालली आहे. भोर हवा पण खूप मस्त आली आहे. रेल्वे स्टेशन, रेल्वे स्टेशनवरनं सुद्धा म्हणजे बस आहे. आम्ही आत्ता जरा आमच्यासोबत जरा स्कॅम झालेला आहे की रेल्वे स्टेशनमध्ये आपण उतरलेलो बरोबर आणि रिक्षात बसलेलो आणि रिक्षातून स्टँडवर गेलेलो बरोबर. त्यांनी कोणीच सांगितलेलं नाही की आहे ना इथं बस येते नाही का. आम्हाला पण माहिती नव्हतं कोणाला नाही का. तर इथे बस येते. आत्ता जस्ट तुम्ही पाहिलं असेल की आहे ना आम्ही रेल्वे स्टेशनच्या समोरच थांबलेलो. म्हणजे आम्हाला किती येड्यात काढलं त्यांनी. 20-20 रुपये रिक्षाने घेतले माहिती का एवढ्या जणांचे. खूप स्कॅम झालेला आहे. तुम्ही पहिले विचारपूस करूनच घ्या की कसं आहे कसं नाही आहे ते. पण खरंच रिक्षावाल्यांच्या भरोशावर जाऊ नका. मी डायरेक्टली लिटरली आम्ही सांगतो की आम्ही तिकडे गेलो, परत तिकडनं या एकाच म्हणजे काय म्हणता रूटने आलो आहे आणि रेल्वे स्टेशनच्या समोरच थांबलेली बस. खूप जाऊ द्या आता काय बोलणार आहे आता. चलो भेटू परत. पण एक गोष्ट फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा फक्त की कुठेही जाताना रिक्षावाले
वगैरे जे बोलता वगैरे त्यांच्या भरोशावर राहू नका आणि त्यांना त्यांच्या जाळ्यात फसवू नका. बस 5:35 झालेले. आम्ही अक्कलकोटच्या स्टँडवर आलेलो आहे. पोचले अक्कलकोटला. आता रिक्षात बसू. आता कधीच म्हणजे भांडणं फुटले आता की आहे ना मला मी कुठं ट्रॅव्हल कुठं चालली ते चालू होतं. तर अक्कलकोटला आलो आहे आम्ही स्वामींच्या दर्शनाला. 5:30 झालेले पहाटेचे. आणि आता बघू, आता रिक्षाने जाऊ. आणि तुम्हाला सांगते आता ब्लॉग कंटिन्यू राहू द्या. आणि दुसरा पार्ट हा बनेल. तर ब्लॉग मी एंड करते हा ट्रॅव्हलिंगचा, की ट्रॅव्हल कुठून कसं झालं आमच्यासोबत स्कॅम झाला. पण ठीक आहे, चांगली ट्रॅव्हलिंग झाली आमची. सगळं व्यवस्थित झाले, व्यवस्थित पोचलो आहे. आता फक्त दर्शनाचं आणि घरी जाऊ आम्ही रूमवर. तिथपर्यंत आपला ब्लॉग नेक्स्ट राहणार आहे. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय. गाईज मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आम्ही. पण ह्या रिक्षावाले 20-20 रुपये घेता. पण 10 रुपयातच आलेलो आहे. 10 रुपयातच तुम्ही पण यायचं आहे, तुम्ही ब्लॉग बघत असाल तर. कारण आहे ना खूप 20-20 रुपये सांगता पो. आता बघतो निवासात आम्ही थांबू, फ्रेश वगैरे होऊ, मग आहे ना मंदिरात जाऊ.